सिटी सीड्स मका मित्रा वाण शेतकऱ्यांसाठी ठरत आहे वरदान। सिटी सीड्स हैदराबाद मित्रा या मका पिकाच्या कार्यक्रम गोंडगाव तालुका भडगाव येथील प्रगतिशील शेतकरी जिपरू वामन पाटील यांच्या घुसर्डी फाटा जवळील शेतात संपन्न झाला आहे। यावेळी परिसरातील प्रगतिशील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। मक्याच्या एका बुट्यामध्ये 16 ते 18 लाईनी असून एका लाईनीत 40 ते 42 दाणे व कॅप्सूल दाणे गडद नारंगी रंग आहे असल्याने वजन देखील मजबूत आहे असल्याची माहिती शेतकरी जिपरू वामन पाटील यांनी दिली आहे। यावेळी त्यांचा सत्कार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व पत्रकार सतीश पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व डायरी देऊन करण्यात आला। यावेळी भगवती कृषी केंद्राचे सुनील रघुनाथ पाटील, विजय फर्टिलायझरचे विजय कोतकर, भरत शेठ, गुरुदत्त कृषी केंद्र सप्तशृंगी कृषीचे शेखर पाटील उपस्थित होते। पूर्णविराम। यावेळी कंपनी प्रतिनिधी रोहिदास सोनवणे, अमोल पवार यांनी माहिती दिली आहे। दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील, भडगाव। डबल डबल चालत बोर्डा भाई इकडे रोहिदास सोनवणे, कॉर्नटेक सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीकडनं आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण श्री जिपरू वामन पाटील गोंडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव यांच्या शेतात आहोत। सिटी सीड्स कंपनीचा मित्रवान शेतकरी आपलं दादांनी लावलेला आहे, एक पाकिट लावलेलं आहे त्यांनी। तर आपण व्हरायटी बद्दल त्यांच्याशी एक विचारपूस करूया। नमस्कार नाना। नमस्कार। आपलं नाव सांगा। जिपरू वामन पाटील, गोंडगाव। व्हरायटी चांगलीच आहे, इथे लावायला काही हरकत नाही। कधी लावले तुम्ही? 10 ऑक्टोबरला। आणि कसं वाटलं तुम्हाला? एकदम प्रेरणा कशी सुचली बा? नाही, आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली लागवड केली तुम्ही? बरं, आता याच्यानंतर तुम्ही भविष्यात याची लागवड करणार आहे का? जास्त लागवड काय वाटतंय उत्पन्न, म्हणजे एकूण परिस्थिती किती दाणे वगैरे कसं काय? तरी 700 ते 750 पर्यंत दाणे असतील। माल मटेरियल वगैरे काय दिलं होतं? अगोदर 315 आणि मिक्सर दिला होता, नंतर 10 पर्यंत दिला। आणि झिंक वगैरे दिलं होतं का? नाही, काहीच नाही। काहीच नाही, तरी उत्पन्न तुम्ही समाधानी आहे उत्पन्नाविषयी? व्हरायटी बद्दल तुम्हाला काय वाटतं की असं याच्यात चांगलं कॅरेक्टर काय आहे? म्हणजे कॅप्सूल दाणे कलर चांगला आहे। हा हा हा। आणि डोस कसे दिले? जमीन टाकून दिला, जमिनीचा प्रकार मीडियम एकदम मिडियम आहे। हा हा। रोहिदास भाऊ, तुम्ही किती पॅकेट विक्री केली त्या गावात का गोंडगाव मध्ये? गोंडगाव मध्ये कमीत कमी 20-25 पॅकेट विक्री झाले। भविष्यात कसं वाटतंय बुवा शेतकऱ्याकडे? शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला। आता जेवढे शेतकरी कार्यक्रमाला आले, असं प्रत्येकाचं आहे हे की आता बऱ्याच शेतकऱ्यांचे कणीस सोडून बघितलं, कॅप्सूल दाणे बुवा, रिप्लाय चांगला आहे शेतकऱ्यांचा की भविष्यात आम्ही खरीप मध्ये लावू हे वाहन असं।